नमस्कार. माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. माझ्या चॅनलचं नाव आपल्याला माहितीच झालंय, मनाशी हितगुज. आणि खरोखरच मनाशी हितगुज करावेच लागते. आजचा आपला विषय आहे स्त्री जन्मा अजब तुझी कहाणी, हृदयी अमृत नयनी पाणी. म्हणजे आपल्या पूर्वजांनी ह्या असे सुभाषित लिहून ठेवलेली आहेत, पण त्या दोन दोन ओळीतनच आपलं स्त्रीच्या अख्ख्या आयुष्याची कल्पना आपल्याला येऊ शकते. आजकालची स्त्री तुम्ही बघितलीच आहे. स्त्री इतकी कठीण कठीण परिस्थितीतून जाते आजकाल. कारण काय, तिची व्याप्ती खूप वाढली आहे. शिक्षण वाढलं, काळ बदलला, त्यामुळे आणि खर्च वाढले. मग मुलींना वाटतं की आपण पुढे का येऊ नये. मग त्यामुळे काय होतं, त्यांना पुढे येऊन सारखं काही ना काही प्रत्येक गोष्टीला तोंड द्यावं लागतं, संकटांना. पण मी एक सांगते, स्त्री ही कधीही कुठेही मागे हटत नाही आणि तिने सारखं पुढेच जायला पाहिजे. मागचं रडगाणं गात गात तिने आपलं काम ठेवलं नाही पाहिजे, की मी मागे, मला त्रास होतोय, मी मागे थांबते. थांबली ती संपली. पुढे तिने चालतच राहायला पाहिजे. आणि आपलं, कारण आपला जो आत्मा असतो तो इतका अनंत कोटी आणि इतका अनंत शक्तीवाला असतो की तो खूप व्याप्ती सहन करतो. आपल्याला त्याची कल्पना पण नसते की तो किती काय काय कामं करू शकतो. फक्त स्त्रीनी आपला निर्णय आणि हिंमत सोडली नाही पाहिजे. परत परत तिने पुढे गेलंच पाहिजे. आणि मग स्वतः तिने जर हिंमत दाखवली तर घरातले सगळे तिला साथ देतातच, की हो बाई, तुला हे करायचंय का, मग तू कर, आम्ही तुझ्या मागे आहे. जर घरातले नसले मागे कुणी, तर निदान देव तर आहेच. आणि देव तिला इतकं बळ देतो की ती कुठेही मागे पडत नाही. मग त्यामुळे तिची इच्छाशक्ती इतकी स्ट्रॉंग असते की ती आपली पुढे पुढे चालतच राहते. आणि मग कधी कधी असाही प्रसंग येऊ शकतो की ती पुढे पुढे जाते, तिला प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रीला यश येतं. पण जर एखादी तिची दुखती नस किंवा वीक पॉइंट आपण म्हणतो, जर कुणाला कळला, तर मग समाजात तिला जगणं थोडं कठीण होऊ शकतं. कारण काय असतं, सुख येतं, यश येतं, त्यामागे थोडे थोडे हर्डल्स येत राहतात. मग ते पार करत करत टप्पे तिला पुढे जावं लागतं. आणि मग याच्यामध्ये कोणी तिची दुखती नस पकडून तिला जर तिच्यावरती होल्ड करायचा प्रयत्न केला, तर मग ते तिला कठीण होतं. त्याच्यामुळे काय असतं की स्वतःचं व्यक्तिमत्व एक ठोस बनवून, स्ट्रॉंग बनवून, आपलं मन एक, आपली एक जागा, ठराविक पक्की जागा आपण आपली निर्माण केली पाहिजे समाजामध्ये. तर मग आपण समाजामध्ये टिकू शकतो. असं असतं ते, बघा. त्यामुळे मग प्रत्येक स्त्रीला असं करावंच लागतं. आणि याला इतिहास साक्षी आहेच, की प्रत्येक वेळेस स्त्रीला त्रास झाला, पण त्यातनं ती पुढे येत राहिली. हा, अगदी मागचा 1930 वगैरेचा काळ फारच कठीण होता. त्यानंतर पुढे आपल्याला सगळ्यांनीच मदत करून, समाजसुधारकांनी स्त्रीची खूपच अवस्था सुधारली आणि त्यामुळे स्त्री खूप पुढे गेली. पण जर एखाद्या वेळेस कुणी एखाद्या स्त्रीला जर त्रास द्यायचा प्रयत्न केला आणि ती जर वीक पडली, तर मग त्या काय होतं त्यावेळेस, की तिला मग आलंच ते, पुन्हा डिप्रेशन येतं, सायकियाट्रिस्ट वगैरे येतात. म्हणून त्यासाठी देवानीच तिला इतक्या अनंत शक्ती दिलेल्या आहेत आणि निर्णय घ्यायची शक्ती अशी दिली आहे. आणि एक सेन्स दिलाय की समोरचा माणूस कसा बोलतो किंवा कसा वागतो, त्यावरून ती बरोबर ठरवू शकते की हे काय होतंय आणि हा आपल्याला का पकडतोय किंवा आपली स्तुती का करतोय. प्रत्येक वेळेस कोणी कोणाची स्तुती उगीच करत नसतं. काहीतरी त्याला कारण असतं मागे. ते कारण आपण ओळखून त्या स्तुतीला बळी नाही पडलं पाहिजे. आणि हे ती आपली स्त्री सहज पार करू शकते. याचं कारण काय असतं, तिला निसर्गाने मातृत्व दिलेलं आहे. आणि मातृत्व ही शक्ती अशी आहे की कित्येक वेळेस इतिहासाने सादर करून दिलेलं आहे की स्त्री ही आई बनली की तिच्यामध्ये कितीतरी शक्ती येतात आणि कितीतरी ताकद येते. आणि ती मागचा पुढचा विचार न करता हे शिवधनुष्य अगदी सहज पेलते. म्हणूनच म्हटलंय की हृदयी अमृत आणि नयनी पाणी. जरी ती आजकालची मुलं रडत नाही, मुली रडत नाहीत, ती गोष्ट वेगळी. पण दिसत असलं, जरी नयनी पाणी दिसत असलं, तरी तिच्या हृदयामध्ये अमृत असतं. म्हणजे ती त्याला कधीही कमी पडू देत नाही. आपल्या मुलांना म्हणा, आपल्या घराला म्हणा, इतकं तिच्यामध्ये कर्तृत्व असतं. आणि या कर्तृत्वाला मी सलाम करते. आणि केवळ आपल्या भारतातच नाही, ही स्त्री आपल्याला प्रत्येक देशामध्ये पण दिसू शकते. कारण प्रत्येक स्त्रीवरती काही ना काही संकट आले की स्त्रीलाच सामोरं जावं लागतं आणि स्त्री करते सगळं.
याचं कारण हेच आहे की तिला मातृत्व दिलेलं आहे देवानी आणि मातृत्वाच्या शक्तीखाली तिला अनंत शक्ती दिलेल्या आहेत. त्या अनंत शक्तीने ती अगदी कुठेही कमी पडत नाही. मंडळी, माझं बोलणं तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.